आपल्यासोबत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणे आहेत। केणे सर, एकंदरीत आज महेंद्र दळवी यांची आपण तुला केलेली आहे, दुसरी तुला आहे, काय सांगाल? 2019 मध्ये महेंद्र शेठ दळवी निवडून येण्यासाठी आम्ही आमच्या नवरात्रोत्सव देवीच्या चरणी प्रार्थना केली होती आणि 2019 ला सुद्धा आम्ही त्यांची तुळा केली होती आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये महेंद्र शेठ दळवी पुन्हा एकदा भरघोष मतांनी निवडून येऊ दे त्यासाठी आम्ही देवीच्या चरणी प्रार्थना केली होती आणि त्या तुलेचा वचनस्फूर्ती आज आमची झाली आणि ते वचनस्फूर्ती आज ते महेंद्र शेठ दळवी यांच्या तुला करून ते पूर्ण केलं। महेंद्र शेठ म्हणाले की पुढची तुला जी आहे ती तुमची करणार आहेत, एकंदरीत कसं नियोजन आहे? पुढली महेंद्र शेठ बोलले की निवडणुकीनंतर माझी तुला करणार आहेत, त्या वेळेची जी काय हे असेल त्यावेळेला ती तुला केली जाईल। आपण ज्या मतदारसंघामधून इच्छुक आहात त्याच मतदारसंघामधून पप्पू शेठ देखील इच्छुक आहेत, एकंदरीत ते भाजपकडे आहेत आणि आपण आता शिवसेनेकडे आहात, दोघांचा अलायन्स आहे, कशा पद्धतीमध्ये निवडणूक रंगू शकते? ही जशी विधानसभा आणि लोकसभेच्या महायुतीमध्ये निवडणुका लढल्यात तशाच या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा महायुतीमध्ये लढवण्यासाठी आमचे नेते प्रयत्नशील आहेत। परंतु जर इथे महायुती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत आणि स्वबळावर लढले तर त्यावेळेला पण धनुष्यबाणावर या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार दिला जाईल आणि ते जिल्हा परिषदचा असू द्या किंवा दोन्ही पंचायत समितीच्या असू द्या, या आम्ही धनुष्यबाणावरच लढणार आहोत। एकीकडे आपण जर बघितलं तर विकास गोगवले यांच्यासाठी देखील त्यांचे कार्यकर्ते इच्छुक आहेत अध्यक्षपदासाठी आणि आता तुमचे कार्यकर्ते देखील इच्छुक आहेत की तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळावं, या दोन्हीकडे आपण कसं पाहताय? शेवटी निवडणुका आकड्याचा खेळ आहे, ज्या वेळेला ज्याच्या सीट किती येतील जिल्ह्यामध्ये त्या वेळेचा तो प्रश्न असेल। शेवटी पक्ष आदेश आणि पक्ष संघटना ही पक्षाच्या आदेशावर चालणारी ही संघटना आहे, शिवसेना संघटना पक्षाच्या आदेशावर चालणार आहे। त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब आणि जिल्ह्यातील तिन्ही आमदार म्हणजे भरत शेठ असू द्या किंवा महेंद्र शेठ दळवी असू द्या किंवा महेंद्र थोरवे असू द्या, हे एकत्र बसून तो निर्णय घेतील। एकंदरीत आपण जर पाहिलं तर तटकरे आणि महेंद्र दळवी हा वाद एकंदरीत शिगेला पोहोचलेला आहे, मात्र अद्यापर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये आणि दळवी असं म्हणतात की हा तिढा जो आहे तो तटकरेने अबाधित ठेवलेला आहे, याकडे आपण कसं पाहतो? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेने प्रामाणिकपणे काम करून त्यावेळेला सुनीलजी तटकरे साहेबांना लोकांनी निवडून आणलेला आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महेंद्र शेठ आणि आमच्या शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी त्यांनी तिन्ही ठिकाणी तटकरे साहेबांनी आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे तिथूनच ठिणगी पडली आणि तिथून जो वाद पेटला तो मग पालकमंत्री आणि इतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावरून ते पुढे वाद चालू आहे। परंतु शेवटी वरिष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे ते सर्व होईल। आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामध्ये पालकमंत्री यांच्याकडनं आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री। आता जिल्ह्याला पालकमंत्रीच नाहीये तर याकडे कसं पाहता आपण, कसा आढावा दिला जाईल? परवाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोकणचा सुद्धा तिथे समाविष्ट केलेला आहे आणि जी आता पावसामुळे जी शेती पडलेली आहे त्यामुळे तिथेही सुद्धा सरसगट पंचनामे करण्याचे आदेश शासन लेवलला तिथल्या कलेक्टर, तहसीलदार, प्रांत आणि तलाठ्याने दिलेला आहे। आढावा पालकमंत्र्यांकडनं घेणार आहेत पण आपल्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाहीये, एकंदरीत पुन्हा आदरी तटकरे आढावा देतील का, काय वाटतंय? भरत शेठ गोगावले सुद्धा मंत्री आहेत ना, ते सुद्धा आढावा देतील ना। त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला निर्णय त्याचा आदेश खाली पारित होईल आणि मग तलाठी, सर्कल, प्रांत, तहसीलदार यांच्याकडनं ते लोकांची पंचनामे सरसकट केली जातील। पालकमंत्री नसल्यामुळे विविध योजना असतील किंवा विविध विकास कामं असतील ही कुठेतरी रखडली जात आहेत का? हो, जिल्ह्याला पालकमंत्री नसल्या कारणाने थोडा बहुत फरक पडतो, परंतु आता राज्य सरकारने जो काही निधी होता तो या जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत ना, 7 आमदारांच्या वाट्याला जो काहीतरी 18 कोटी रुपयाचा निधी प्रत्येक आमदाराला विकास कामासाठी दिलेला आहे। त्यामुळे पालकमंत्री नसला तरी थोडा बहुत फरक पडतो, परंतु तो मला तर वाटत नाही की तो लवकर प्रश्न सुटेल असं। धन्यवाद। हे होते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणे। राजवैश्व पायन, टीव्ही 9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।